नमस्कार मित्रांनो, मिस्टर ज्ञान मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला LNT 990 HFI या रोलरमध्ये फ्यूज बॉक्स तुम्हाला कुठं असते दाखवतो आणि फ्यूजविषयी तुम्हाला माहिती पण देतो. बघा, या रोलरच्या लेफ्ट साईडला येऊन वरती चढून बघा, तिथे आहे. आम्ही वरती चढतो. हे बघा मित्रांनो, मी पहिलेच हे काढलेलं आहे त्यांचं कवरवरचं. जे काय माहिती आहे या कवरवर असतं बघा. हे बघा, इथे पण आहे आणि खाली पण आहे. तर मित्रांनो, हे फ्यूज कशा ओळखायचे, तर याची ओळख आपण याच्यावरून केली जाते. बघा इथं, हे बघा इथं सर्व काही माहिती दिली आहे. जी माहिती येते आहे त्याचप्रमाणे त्याच्यानुसार हे फ्यूज लावलेलं आहे. बघा चांगल्या प्रकारे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हा जो फ्यूज आहे हा वॉर्निंग फ्यूज आहे. मशीनमध्ये कोणताही बिघाड आल्यानंतर डेस्कबरोबर माहिती देते आणि तो फ्यूज लागून असल्यामुळे ते एक साऊंड ते बिन बिन असा, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येते का काहीतरी रोलरमध्ये प्रॉब्लेम आला आहे. तर हा मित्रांनो, हा वाला आहे 10 वाला. हा आहे सेकंडरी ब्रेकचा आहे. तर मित्रांनो, हा ब्रेक आपण ॲटोमॅटिक लॉक करू शकतो आणि हा ब्रेक मित्रांनो डेस्कबोर्डवर एक बटन असते, ते बटनचा आहे. तर हा मित्रांनो पिवळावाला आहे 20 नंबरचा. तर हा आहे स्टार्टिंगचा आहे, मशीन स्टार्टिंगचा. आणि तसेच हा निळावाला जो आहे पार्क ब्रेकचा आहे. आणि तसेच हा इकडचा हॉर्नचा आहे. आणि हा आहे लेफ्ट राईट इंडिकेटरचा आहे. आणि हा आहे इग्निशन स्विचचा आहे. आणि तसेच मित्रांनो, हा खालच्या लाईनचा तुम्हाला सांगतो. खालच्या लाईनचा हा जो 15 नंबरचा ब्ल्यूवाला दिसून राहिला, हा जो फ्यूज आहे हा स्टॉप लँग सेकंडरी ब्रेकचा आहे. ड्रमचा ब्रेक, जो ड्रमला ब्रेक लॉक करून ठेवते त्याचा आहे. आणि हा आहे मित्रांनो, हा आहे इंजिन स्टॉप करण्याचा आहे. जोपर्यंत हा फ्यूज असेल तोपर्यंत डेस्कबोर्डवर स्टॉप बटन असते, ती स्टॉप बटन काम केल्या जाते. तसेच हा पिवळावाला आहे मित्रांनो. तर हा पिवळावाला आहे मित्रांनो 20 नंबरचा फ्यूज. हा पिवळावाला आहे मित्रांनो पार्किंग लाईटचा आहे. कुठंही आपण रोलर पार्क केल्यानंतर एक पार्किंग डेस्कबोर्ड असते त्याचा फ्यूज आहे. आणि हा रेडवाला आहे मित्रांनो लाईटचा आहे. तसेच हा पिवळावाला आहे मित्रांनो हाय लो स्पीडचा आहे. तसेच मित्रांनो, हा लास्ट जो आहे हा आहे सेकंडरी ब्रेकचा आहे. त्याचप्रमाणे जो छोटावाला आहे याबद्दल तुम्हाला सांगतो. आणि हे इथं खाली दिसतं आहे, तो डमी आहे, त्याच्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही आहे, तसंच दिला आहे. तर हा मित्रांनो वरचे 3 आहे. हवाला आहे रिव्हर्स हॉर्नचा आहे, पण इथं हॉर्न नाही दिल्यामुळे, रिव्हर्स हॉर्न लावलेला नसल्यामुळे याचा प्लग काढून ठेवला आहे. तसेच हवाला आहे लॅम्प ऑप्टिशियलचा आहे फ्रंट. आणि हा आहे मित्रांनो, इथे 24 वोल्टचा चार्जर दिला असते डेस्कबोर्डवरती, त्याचा आहे हवाला. तर ठीक आहे मित्रांनो, आज तुम्हाला फ्यूजबद्दल माहिती दिली आहे. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर ऑपरेटर लाईनमध्ये अशा प्रकारे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आजच्यापुरतं एवढाच. जय हिंद, धन्यवाद.